पर्यंत हा विषय थांबणार आहे असं नाही। आम्ही आता कुलगुरू साहेबांना भेटलो, इतरही सर्व त्यांचे अधिकारी होते, त्यांना हेच सांगितलं की एक डिग्री समोर आली म्हणजे त्याचा अर्थ अशा अनेक डिग्री असू शकतात ज्या दिल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल तुम्ही काय शहानिशा करणार आहात हे तुम्ही सांगा। त्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला फॉरेन्सिक ऑडिट करावं लागेल, जे काही तिथं त्यांचं व्हॉट्सअपची चॅट असेल ती डंप करावी लागेल आणि मग त्याच्यातून एक वेगळा अभ्यास करावा लागेल। पण दुर्दैव असं व्हॉट्सअपची जी चॅट आहे ती 2 वर्षापुरती असते। आता ही व्यक्ती मुखेकर त्या संस्थेमध्ये, या संस्थेमध्ये 2016 पासून आहे असं आम्हाला कळलं, त्यामुळे 2015 पासून आतापर्यंत एक ऑडिट करणं महत्वाचं आहे। PRN नंबर, एनरोलमेंट नंबर, सीट नंबर आणि नवीन ज्या काही डिग्र्या ज्या नंतर प्रिंट केल्या गेल्या त्या किती केल्या गेल्या, कोणाकोणाला दिल्या, याचा एक कुठेतरी तिथं अभ्यास हा केला गेला पाहिजे अशी आमची ठाम मागणी। ते लवकरात लवकर केलं पाहिजे। फक्त FIR झालं आणि मुखेकरवर आम्ही कारवाई केली म्हणून याच्यातून सुटतो असं होत नसतं। त्यामुळे याच्यात कोण कोण जबाबदार आहे एवढं धाडस एका छोट्या अधिकाऱ्याला कधीही करता येत नाही। त्यामुळे याच्यामध्ये वरपर्यंत कोण कोण आहे, आता विषय बघा तुम्ही समजून घ्या की गायकवाड भाऊंनी हा मुद्दा घेतला आणि कदम भाऊ यांनी हा मीडिया समोर मांडला, तर यांच्याकडे निनामी फोन यायला सुरुवात झालेली आहे, लोक भेटायला यायला लागलेले आहेत, व्हिडिओ काढायला लागलेले आहेत। म्हणजे हे जे रॅकेट आहे ते मुखेकर पर्यंतच थांबतं असं नाही, हे रॅकेट फार खोलवर तिथं जात असतं। या युनिव्हर्सिटीमध्ये सेक्शन 8च्या 2 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये एज्युकेट फाउंडेशन नावाची एक सेक्शन 8 कंपनी आपल्याच युनिव्हर्सिटीची आहे आणि रिसर्च पार्क फाउंडेशन नावाची एक कंपनी। आता एज्युटेक नावाची जी कंपनी आहे सेक्शन 8 कंपनी ही युनिव्हर्सिटीच्या मालकाची असली तरी त्या कंपनीमध्ये अनेक असे लोक आहेत जे भाजपच्या विचाराचे मुद्दामून त्याच्यामध्ये भरण्यात आलेले आहेत आणि त्यांना पुरा डेटा मॅनेजमेंटची जबाबदारी आहे। त्यामुळे हे जे काही सर्टिफिकेट प्रिंट केले जातात त्याच्यावर सुद्धा या कंपनीचा कंट्रोल आहे असं आम्हाला कळतं। म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शासनामध्ये भरती व्हायचं असेल तर त्याला एक प्रक्रिया असते, एक परीक्षा द्यावी लागते। पण ही कंपनी सेक्शन 8 कंपनी असून सुद्धा याच्यामध्ये कोणाला भरायचं, कोणाला तिथं ठेवायचं, कुठल्या विचाराची लोक आणायची, सोड प्रवृत्तीची आणायची का नाही आणायची, हे सगळा निर्णय हे तिथल्या तिथं घेतला जाऊ शकतो। आणि आमचं मत आहे या कंपन्यांमध्ये या युनिव्हर्सिटीच्या मालकीच्या असल्या तरी याच्यामध्ये भाजप विचाराचे अनेक लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत। त्याच्याच बरोबर राजेश पांडे नावाची एक व्यक्ती आहे, त्यांचा वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ते कोण आहेत तर मला जे कळालं भाजपचे कुठले तरी पदाधिकारी आहेत। आणि मग ही व्यक्ती कोण, यांचा काय कंट्रोल, आणि मग अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही। त्यामुळे याच्या खऱ्या अर्थाने दिलं याची चौकशी करा, फक्त एका अधिकाऱ्यावर कारवाई करून हे सगळं संपणार नाहीये। हे मोठं रॅकेट असल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणतात। बनावट डिग्री कुणाकुणाला दिली गेली याची चौकशी करा, बनावट डिग्री रॅकेट फक्त मुखेकर पर्यंत नाहीये असंही रोहित पवारांनी म्हटलंय। यासह यामध्ये 2 कंपन्या असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय आणि त्यामध्ये भाजपच्या विचाराचे लोक असल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय। गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी हे कर्तव्य। विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं झालेल्या गोळीबारावरून संजय राऊतांची टीका, तर पुणेकरांनी अमित शहांच्या दौऱ्याचा विरोध करावा, राऊतांचं आवाहन। पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी, अभिजित दिपकेंची मागणी, तर सरकार असं नाही अशी अनेक सर्टिफिकेट दिली अशी आमच्याकडे चर्चा आहे। आणि ज्या पद्धतीने दबाव कदमांवर आणि गायकवाड भाऊंवर तिथं आता बाहेरून यायला लागलाय, त्यामुळे याच्या मागे मोठं रॅकेट आहे हे तिथं सिद्ध होतं। त्यामुळे आम्ही त्यांना 10 ते 12 दिवस कुलगुरू साहेबांना तिथं दिलेले। आम्हाला प्रोग्रेस लागणार आहे, आम्हाला सांगावं लागणार आहे खरंच कुठं आमचा इन्व्हेस्टिगेशनचा प्रोसेस तिथं सुरू झालेली आहे। पोलिसांशी बोलल्यानंतर अजून त्यांच्याकडे स्पष्टपणे सांगण्यात येत नाही की पुढे आम्ही काय करणार आहोत। त्यामुळे पुढच्या 12 दिवसामध्ये
या युनिव्हर्सिटीकडनं, कुलगुरू साहेबांकडनं आणि पूर्णपणे अधिकाऱ्यांकडनं आम्हाला व या सर्व विद्यार्थी नेत्यांना तिथं स्पष्टपणे सांगावं लागणार आहे की आम्ही या बाबतीत काय पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची वाट आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. कुलगुरूंचं फक्त यावेळेस नाही तर यापूर्वी पण कुलगुरू झाले, राज्याचे पण कुलगुरू झाले. विद्यार्थ्यांना काय किंवा बाहेरच्यांना पण एवढी दाद देत नाही, त्यांच्या प्रश्नांकडे पण लक्ष देत नाही. फक्त याच नाही, कुठल्या साहेब तुम्हाला एक विषय सांगतो, आपण नेट सेट परीक्षा का घेत असतो की त्या परीक्षेतून जे कोणी चांगले शिक्षक आहेत ते या युनिव्हर्सिटीमध्ये यावेत, त्या मुलांना चांगलं शिकवता यावं आणि ते चांगले शिक्षक नेट सेट मधून त्यांना मार्क्स चांगले मिळाल्यामुळे ते तिथे शिक्षक आल्यानंतर मुलांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण नेट सेट परीक्षा घेतो. नेट सेट परीक्षा देणं सोपं नसतं, अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, थोडीफार फी द्यावी लागते आणि अशा अनुषंगाने नेट सेट ही परीक्षा दिली जाते. पण कहर बघा, म्हणजे याच्यामध्ये आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे जे काही कंडिशन्स आहेत, काय कंडिशन सांगतात की द क्वालिफिकेशन ऑफ गेस्ट फॅकल्टी shall be the same as those prescribed for the regular assistant professors of university colleges in UGC regulation. म्हणजे काय सांगतं की नेट सेट परीक्षा ही द्यावी लागते, हे कंपल्सरी आहे. पण युनिव्हर्सिटीमध्ये भाजपच्या विचाराचे आणि ठराविक त्यांच्या संघटनेच्या विचाराचे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून घेतले गेलेत आणि कोणाचंही नेट सेट तिथं झालेलं नाही. मग आता हे असे प्रोफेसर गरीब विद्यार्थ्यांवर तुम्ही लादणार असाल व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून, तर मग त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे त्याला कोण जबाबदार? या लोकांना आतापर्यंत फी दिली त्याला कोण जबाबदार? या युनिव्हर्सिटीमध्ये एक एक रुपया येतो तो विद्यार्थ्यांमुळे येतो, गरिबांमुळे येतो आणि टॅक्स पैशामुळे येतो. आणि त्या पैशाचा जर असा दुरुपयोग होत असेल, फक्त संघटना टिकावी, आपल्या विचाराचे लोक टिकावे, त्यांना पगार मिळावा आणि त्यातून त्यांनी त्यांचं विचाराचं काम करावं, हे चालणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं 4 दिवसामध्ये हे सगळ्या प्रोफेसरला घरी बसवावं आणि ज्यांनी नेट सेट दिलेली त्यांना या युनिव्हर्सिटीमध्ये त्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये घेण्यात यावं. याच्यात अजून मोठा कर आणि घोटाळा जो इथं चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जेव्हा प्रोफेसरची भरती केली जाते, तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी आम्ही डिक्लेअर केलंय की प्रोफेसरची भरती जी केली जाते त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार होतोय. एक प्रोफेसरला भरण्यासाठी युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा व्यवहार होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि हेच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांना तिथं प्रोफेसर भरती करायची, त्यांच्यात तो व्यवहार 40 ते 50 लाखापर्यंत जाऊ शकतो. आता याच्यात कसं केलं जातं, याच्यामध्ये समजा आता इथं जी भरती चालू आहे, आता ATR म्हणजे अकॅडमिक एलिजिबिलिटी जो आपण बघत असतो, ATR काय असतं की बाबा तो कसा शिकवतो, त्याचा त्यांनी जे काय PhD केली त्याच्यात त्याला किती मार्क मिळाले, असं सगळं काढून शासनाने एक नियम आणलाय की ATR हा बघावा लागतो. मग ATR हा जर चांगला असेल त्याचा अर्थ तो जो प्रोफेसर होऊ इच्छितो, तो जो शिक्षक आहे त्याने खूप कष्ट केले, अभ्यास केला, चांगला शिकवतो, याच्यावर ATR चा स्कोअर काढला जातो. आता तो स्कोअर ज्या व्यक्तीचा 50 आहे आणि इथे समजा 50 मार्क हे इंटरव्ह्यू साठी दिले जातात, 50 मार्क हे आता इंटरव्ह्यू सुरू आहे. आता या इंटरव्ह्यू मध्ये समजा ज्याचा ATR चा स्कोअर चांगला आहे त्याला इथे 10 मार्क दिले जातात. कशात? तर इंटरव्ह्यू मध्ये. आणि ज्याचा ATR म्हणजे त्याची जी पात्रता आहे, जे काही ATRच्या मधून आपण काढत असतो, तर ती पात्रता कमी आहे, 10 मार्क पडलेत समजा 50 पैकी, तर त्या लोकांना इथे इंटरव्ह्यू मध्ये आउट ऑफ मार्क दिले जातात. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांकडनं कुठंतरी चेहरे बघून, आता चेहरे हे विचाराचे पण असू शकतात, नाही तर पैसे दिलेले सुद्धा ते असू शकतात, असं बघून प्रोफेसरची भरती या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही नंतर ज्या ज्या लोकांना तुम्ही घेतलेले त्यांचा बॅकग्राऊंड चेक करणार आहे, त्यांचे ATR चेक करणार आहोत, ते कुठल्या संघटनेच्या संलग्न आहेत का हे तिथं बघणार आहोत, कुठल्या त्या विचाराच्या संलग्न आहेत का ते बघणार आहोत. आणि याच्यात काही लोक इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सला वेटेज जास्त देतात. आता याच्यामध्ये का काही ठराविक लोकांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स केला जातो, का वरून दबाव येतो की या माणसाला आपल्याला घ्यायचं, त्याचं नाव माझ्याकडे मी ते आपण वापरत नाही.
त्यामुळे याच्यामध्ये प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काहीतरी गफलत या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, जे व्हिजिटिंग फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये तो घोळ झालाच आहे. 4 दिवसामध्ये त्यांना सगळ्यांना काढण्यात यावं आणि नेट सेट दिलेल्या लोकांना घेण्यात यावं. आणि सगळ्यात मोठा घोळ जो आहे तो आहे बिना परीक्षा देऊन, फक्त पैसे देऊन, तिथं कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन जी काही डिग्री या पवित्र युनिव्हर्सिटीमध्ये दिली जाते, याच्यामध्ये जो घोळ आहे तो घोळ मात्र मोठा आहे. आणि आम्ही या युनिव्हर्सिटीला, आणि आमचं मत आहे की याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आणि स्पष्टीकरण हे चंद्रकांत दादा पाटलांनी दिलं पाहिजे, कारण का अकाउंटेबिलिटी त्यांची आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेतली नाही तर साहजिकच प्रश्न पडतो त्यांचा राजीनामा हा का आज मागितला जाऊ नये, असाही प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये तिथं निर्माण होत चाललेला आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये योग्य अशी कारवाई जर युनिव्हर्सिटीकडनं आणि सरकारकडनं या बाबतीत झाली नाही तर मग आम्ही नक्की चंद्रकांत दादा पाटलांचा राजीनामा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागू. कदम यांना व्हॉट्सअपवर जे सर्टिफिकेट दिलं गेलं त्याचा फॉर्मॅट हा 2014च्या पूर्वीचा. तुम्हाला हेही माहिती आहे, आता कदम भाऊ इथे आहे, तुम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता. जेव्हा ही गोष्ट कदमांनी त्या अधिकाऱ्याला सांगितली तेव्हा ते म्हणले काळजी करू नको, ते पण आम्ही बदलून देतो, हे फक्त तुला दाखवण्यासाठी आहे की आम्ही हे करू शकतो. जर पुढचा ऍडव्हान्स तू दिला तर तुला करकरीत जसं युनिव्हर्सिटीची डिग्री असते त्या करकरीत डिग्रीच्या पेपरवर एम्बॉस केलेल्या सील बरोबर तुला सर्टिफिकेट तिथं दिलं जाणार. पण याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे याचा एक अंदाज त्या ठिकाणी आल्यानंतर मग कदमांनी आणि त्यांच्या कॉन्शियसला नाही तर मनाला की हे कुठेतरी चुकीचं आहे या अनुषंगाने त्यांनी गायकवाड भाऊंना त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी त्या पुढे आणून मग तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाकडनं त्या सगळ्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये घोळ आहे का, सॉफ्टवेअर मॅनिप्युलेट केलं जात आहे का, जसं आता MSCET मध्ये सुद्धा एक खूप मोठा विषय जो सुरू आहे की ज्याच्यामध्ये जी मुलं शाळेमध्ये मॅथ्स विषयामध्ये सुद्धा 40च्या पुढे गेले नाहीत ते 100% सीईटी मध्ये तिथं पास झालेले आहेत. तर ते जो मुद्दा आहे तो सॉफ्टवेअरचा मुद्दा आहे. तसंच इथं सुद्धा एक सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्या सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा मॅनिप्युलेशन होतंय असं आमच्या सगळ्यांची शंका आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आतापर्यंतच्या वाटलेल्या सगळ्या डिग्रीचं ऑडिट करावं कसं? 10 वर्षामध्ये ज्या डिग्र्या दिल्या गेल्या खास करून 2015 पासून त्याचं पूर्णपणे ऑडिट हे झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं ऑडिट करत असताना सीट नंबर बघावा लागतो, तो दुसरा PRA नंबर असतो ते बघावं लागतं, एलिजिबिलिटी नंबर असतो, बारकोड असतो. त्या सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी ज्या आज आम्ही कुलगुरू साहेबांना सांगितलेल्या त्या सगळ्या बघितल्या गेल्या पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. याच्यातच एक खूप मोठा खुलासा पिंपरी चिंचवडला झाल्यानंतर मी करणार आहे, जो काही प्रमाणात युनिव्हर्सिटीच्या पण संलग्न आहे, पण त्यात काही आम्ही अजून स्पष्टता ही मागत आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, एक अधिकारी जो पिंपरी चिंचवड मध्ये आज काम करतो एन्व्हायरमेंट या विभागामध्ये, तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी तिथे एक ढिगारा पडला आणि त्या दुर्दैव गरीब 10 लोकांचा मृत्यू झाला. आता त्या अधिकाऱ्यांनी तिथं पुणे पिंपरी चिंचवड मध्ये काम करत असताना एका त्रयस्थ कॉलेजकडनं डिग्री घेतली. तो तिथं रोज जात होता, कारण का तुम्हाला माहिती आहे की UGCचा आणि युनिव्हर्सिटीचा एक रूल आहे, कमीत कमी 75% उपस्थिती नाही त्या प्रेझेंटी ही त्या कॉलेजमध्ये असावी. आता कॉलेजमध्ये 75% उपस्थिती आहे असं ते सांगतात म्हणून डिग्री मिळाली. आणि तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा रोज तो काम करतोय. आणि कुठेही आज जर आपण बघितलं तर 2009 पर्यंत वाडिया कॉलेज हे बाहेरून आपण डिग्री घेऊ शकत होतो असं प्रोव्हिजन फक्त वाडिया कॉलेज होतं. 9 नंतर ते बंद झाले आणि ज्या कॉलेजमधून त्यांनी तिथं डिग्री घेतली तिथं बाहेरून परीक्षे देता येत नाही. तिथं 75% त्याची उपस्थिती आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा रोज तो काम करतो, तिथून पगार काढलेला आहे. आणि मग असं असताना युनिव्हर्सिटी तरी चुकली, म्हणजे ते कॉलेज तरी चुकलं, युनिव्हर्सिटीला तरी गंडवलं, नाहीतर जी डिग्री आज आपल्या सर्वांना इथं दिसतेय तशीच खोटी डिग्री त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कदाचित तिथं घेतली असावी अशी आमची शंका आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्यांनी गंडवलं, कॉलेजला गंडवलं, युनिव्हर्सिटीला गंडवलं. आणि असा व्यक्ती तिथं असल्यामुळे
आणि त्याचे वरिष्ठ सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित जबाबदार असल्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या 10 लोकांचा मृत्यू झाला. तर पिंपरी चिंचवडला थोड्या वेळानंतर आम्ही जाऊन अजून स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत. आता या बनावट डिग्रीबद्दल जसे आता तुम्ही म्हणालात ते जगनदादांचं राजकारण घेतलं पाहिजे, त्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल इतके कुरकुर आहे, ते बोलतच नाहीत, म्हणजे त्याची काही कारवाई दिसत नाही, ते काही सांगतात तेही माहित नाही विद्यार्थी संघटनांना. हेड म्हणून त्यांची जबाबदारी नाही का, मग त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आणि अनेक प्रकरणं घडवण्याचा देखील त्यांनी एकाधिक प्रयत्न केला आहे. मात्र विदेशातून आलेल्या 2 मुली विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रकार घडला होता, तोही घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. 2 दिवसानंतर सगळे चतुःशृंगीला दाखल झाले, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला होता? तर याच्यामध्ये आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा लगेच दाखल होतो, पण एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर गुन्हा अजिबात दाखल होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर बसेस ज्या चालू पाहिजे, म्हणजे एवढा मोठा बजेट या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पण बसेस ज्या चालू पाहिजे तर नोजल करावे म्हणून बस चालू नाही. आम्ही सांगितलं पुढच्या 3 दिवसामध्ये या मुलींना रात्री प्रवास करण्यासाठी ज्या बसेस पूर्वी चालू होत्या त्या परत एकदा तिथं चालू करण्यात याव्या. हॉस्टेलचे वेगळे विषय, म्हणजे इथं 50 कोटी रुपये ग्राउंडवर खर्च केले जातात, पण मुलांना राहण्यासाठी हॉस्टेलची जी अपुरी परिस्थिती आहे ते नीट करण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत. नवीन हॉस्टेल बांधायला खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, म्हणजे खर्च तो जर अजून चांगला केला असं 2 हॉस्टेल झाले असते, अशी परिस्थिती आहे. आणि मेंटेनन्स मात्र तुम्ही जुन्या हॉस्टेलचं तिथं करत नाही, मुलांना बाहेर ठेवलं जातं. असे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला माहिती असेल कॅगली सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीवर तिथं ताशेर ओढलेले 300 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. भ्रष्टाचारापेक्षा इरेग्युलॅरिटी तिथं आहे असं कॅगली सांगितलंय. कॅगला सुद्धा अजूनपर्यंत उत्तर या युनिव्हर्सिटीकडनं दुर्दैवाने त्या ठिकाणी गेलं नाही. त्यामुळे पुढच्या 10 दिवसामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये विचाराचा भ्रष्टाचार आणि पैशाचा भ्रष्टाचार हा कसा चालतोय हे सर्व विद्यार्थी नेते जे आहेत आणि आम्ही सर्वजण ते पुढच्या 10-12 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर काढणार आहोत. कारण का या युनिव्हर्सिटीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे. एवढ्या मोठ्या महामंडळाचं नाव असताना इथं जर अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी सुरू होत असतील आणि इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तो आम्ही कुठेही त्या ठिकाणी खपून घेणार नाही. वाडिया कॉलेज आहे त्यावेळेस जो अधिकारी आहे त्याची सुद्धा त्याच्यामध्ये सही आहे. म्हणजे यांनी काय केलंय सांगतो की समजा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मधून 2015-16 समजा डिग्री घेतली असेल तर मग माझं सगळं तसंच राहतं, पण माझं नाव काढायचं आणि मग ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव टाकायचं, असे कुठेतरी मोडस ऑफ ऑपरेंडी इथं सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्याचा एक्झामिनेशन नंबर, PAR नंबर ह्या सगळ्या गोष्टी चेक करत नाही, क्रॉस व्हेरीफाय करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे काहीच करणार नाही. त्यामुळे 2015 पासून आतापर्यंत ज्या काही डिग्र्या या नवीन त्या ठिकाणी प्रिंट केल्या गेल्या आहेत, दिल्या गेल्या आहेत, नाहीतर त्या डिग्रीचं एक ऑडिट तिथं झालं पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची मागणी. कारण का आमचा अशी एक चर्चा आहे की काही लोकांनी, जसं मी मगाशी तुम्हाला पिंपरी चिंचवडचं सांगितलं, तशा काही अधिकाऱ्यांनी सुद्धा या डिग्रीचा उपयोग केलेला आहे. आणि पैसे देऊन जेव्हा एखादा अधिकारी होत असतो तर मग त्याच्यामध्ये काही लोकांनी शिक्षण न घेता डिग्री घेऊन पैसे देऊन पेपर फोडून त्यातून सुद्धा काही लोक अधिकारी झालेत अशी चर्चा आहे. आता या सगळ्या विषयामध्ये आम्ही खोलात जाणार आहोत. त्यामुळे कुलगुरू साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आता कुठेही आता काही मोघम चालणार नाही. आम्ही सर्वांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. पारदर्शकता या तपासामध्ये योग्य पद्धतीची असणं हे महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर इतर या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांवर जो पैसा खर्च करायला पाहिजे तो न करता केंद्र सरकारकडनं नेत्यांची बढाई करण्यासाठी काही ज्या योजना आणल्या जातात त्याच्यावर पैसे खर्च केला जातो. आणि काही संघटनेचा, भाजपच्या विचाराच्या संघटनेचा प्रभाव आणि वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांचे सुद्धा कार्यक्रम इथं मुलांच्या फीच्या पैशातून घेतले जातात. त्या सगळ्या गोष्टीकडे हळूहळू लक्ष घालून हे सगळे विषय मी आपल्या समोर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. अभिजित बिबटेला भाजपकडनं ऑफर असं त्याचं म्हणणं आहे आणि धमक्या सुद्धा मला आल्या की माझ्या आई वडिलांना खूप अशा पद्धतीने अभिजित बिबटेला धमक्या आल्याचं त्यांनी बघा, अभिजित भाऊ दिपकेंनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक आंदोलनाची सुरुवात केली. कॉक्रोच जनता पार्टी
च्या नावाखाली त्यांनी ते आंदोलन सुरू केलं. नीट पेपर फुटीचा मुद्दा घेऊन ते पुढे आले. त्यानंतर बरेच सामाजिक संघटनांनी त्यांना ताकद दिली आणि हे आंदोलन हळूहळू मोठं होत गेलं. आणि मग काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे तिथं उपस्थित राहून नाहीतर सोशल मीडियावर पाठिंबा देऊन बऱ्याच राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांना तिथं पाठिंबा दिला. 20 तारखेला जेव्हा तिथं लाठीचार्ज झाला आणि लहान मुलांवर लाठीचार्ज होते, मुलींना तिथं मारलं जाते, खेळाडी मारलं जाते आणि पोलिसांच्या वेशात नाहीतर पोलीस म्हणून दाखवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना बेदम तिथं मारलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्यासारख्या मीडियाच्या मदतीने आणि सोशल मीडियावर जेव्हा आल्या तर समंध भारत हा एक जण विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि एक मुवमेंट तयार झाली आणि ती मुवमेंट तयार झाल्यामुळे तिथं भाजपला मागा घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधानचा तिथं राजीनामा घ्यायला लागला. त्यांची तशी बदनामी खूप मोठ्या प्रमाणात झाली. ठीक आहे, त्यांनी त्या धर्मेंद्र प्रधानचा सत्कार करू नाही तर त्यांच्या नेत्यांनी त्यांची बळाई करू, काय होणार नाही. आता ह्याच्यात त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काय बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन दबाव टाकून नाही तर तुला हे बघतो तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला आणि ते कुठेतरी कव्हर अप करायचं. आणि अशा एका व्यक्तीला जसं आपमध्ये तो होता काय तुझं नाव चड्डा आता कुठे संपून गेला. चड्डाला तसंच त्यांनी त्यांच्याकडे गेलं, त्यांना वाटलं चड्डाला विकत घेता येतं तर ह्यालाही विकत घेता येतं. पण अभिजित दिपकेंनी तसं लोकांच्या बाजूने अजूनपर्यंत ठामपणे ते उभे आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. हे बघा जे आता जे काही सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप आल्या होत्या, आता ऑडिओ क्लिप कशा बाहेर आल्या याचा थोडासा आम्ही अभ्यास केला. खरं खोटं हे सरकारने शहानिशा तिथं करावी. आता कुठल्या तरी त्या जो व्यक्ती आहे काय त्याचं नाव, तो भाजपचा तिथला अध्यक्ष आहे, प्रदेश अध्यक्ष आहे काय त्याला म्हणतात, आणि मग त्या व्यक्तीच्या पीएली त्या क्लिप बाहेर काढल्या होत्या का असं तिची चर्चा आहे. त्याच्यामध्ये जे संभाषण एका मंत्र्याबरोबर आणि त्यांचं एक तर संभाषण मध्ये ज्या गावित ताई आहेत त्या पूर्वी राज्यमंत्री सुद्धा होत्या केंद्रामध्ये, त्यांच्याबद्दल अतिशय आक्षेपीय त्या ठिकाणी बोललं गेलंय. आणि मग मंत्री म्हणतो की तिला पद मिळू नये यासाठी आपण खूप प्रयत्न केले आणि गेल्या वेळेस पद असलं तरी आता ते पद नाहीये. मोदी साहेबांच्या जवळ त्या चालल्या, फडणवीस साहेबांच्या जवळ त्या आहेत आणि मग कदाचित त्यांना पद दिलं जाऊ शकतं. आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यात ते बोलत असताना असंही सांगितलं जातं पिंप भरून पैसे. मग आमचं एक तर आदिवासी नेत्याबद्दल असं बोलणं हे योग्य नाही, त्याचं खंडन आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि पिंप भरून जर पैसे भाजपच्या खासदाराकडे असतील तर त्या मंत्री होत्या, मग मंत्री असताना पैसे खाल्ले का खासदार असताना तिथं पैसे खाल्ले हे कुठेतरी ईडीने आता त्या ठिकाणी तपास केला गेला पाहिजे. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये. आणि दुसरी एक क्लिप आलेली आहे जी मी टाकू शकलो नाही दुर्दैवाने. एक तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपा हा जो काही आजचा पक्ष झालाय तो कोणामुळे आहे की स्वर्गवासी मुंडे साहेबांमुळे, त्याच्याबरोबर प्रमोद महाजन साहेबांमुळे, त्याच्याबरोबर खडसे साहेबांमुळे, मग फुंडकर साहेब, हे सगळे कष्ट करणारे भाजपचे आमच्या विरोधी विचाराचे असले तरी त्यांनी कष्ट केले म्हणून आज भाजप आपल्या सर्वांना दिसतो. पण आज पैशाचा वापर करून जे काही नेते त्या ठिकाणी बनले त्यांची एक व्हिडिओ क्लिप त्याच्यामध्ये ऐकू येते. आणि खडसे साहेबांबद्दल त्याच्याबरोबर त्यांच्या ज्या सुनबाई आहेत त्या मंत्री होत्या त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल अतिशय आक्षेपाई तिथं बोललं गेलंय, इतकं घाण बोललं गेलंय, आम्हाला ती क्लिप टाकता सुद्धा नाही आली. म्हणजे हे जे काय चाललंय महिलांबद्दल बोललं गेलं, एक तर त्या जर क्लिप खऱ्या असतील याची शहानिशा व्हावी आणि खऱ्या असतील तर तो जो कोणी चौधरी का कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जे मंत्री आहेत त्यांना तरी का सोडायचं. जे दोन वेगळे वेगळे मंत्री त्या क्लिप मध्ये आहेत, एक खडसेंची वेगळी क्लिप, त्यात वेगळे मंत्री आहेत, खानदेशातले आहेत असं आम्हाला कळतंय, आणि दुसऱ्यामध्ये एक असे मंत्री ते विदर्भाचे मंत्री आहेत. त्या दोघांवर कारवाई का होऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. आंदोलन झालं त्या संदर्भात राहुल गांधींनी तो काही आरोप केला, गंभीर आरोप केला की अमित शहानी गोळी मारण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे त्यांना गृहमंत्री पदावरून हटकावं
मागणी देखील नमूद करण्याची इच्छा आहे. हे बघा, कधीही कुठेही जर लाठीचार्ज करायचा असेल तर होम मंत्रालयाची तिथं परवानगी लागते. दिल्लीबद्दल बोलण्यापेक्षा मी महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सांगतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये जेव्हा मराठा समाजाने एक तिथं आंदोलन उभं केलं होतं, उपोषण तिथं होतं, आणि तिथं जेव्हा लाठीचार्ज झाला आणि तिथं सुद्धा छऱ्याच्या गोळ्या वापरल्या गेल्या, तिथं वरून आदेश केला गेला होता. होम मंत्रालयाकडे आदेश झाल्याशिवाय लाठीचार्ज हा केला जाऊ शकत नाही. तिथं रबर बुलेट्स वापरल्या जाऊ शकत नाहीत, छर्रे वापरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे राहुल गांधीजी जेव्हा भूमिका मांडताय की तिथं असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटली, कारण का दिल्ली मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं तिथं पोलीस दिले जातात, मग पोलिसांकडे एवढा कसा आत्मविश्वास वाढला की त्यांनी लाठीचार्ज केला, तिथं छर्रे वापरले आणि तिथं रबर बुलेट्स वापरल्या गेल्या. त्यामुळे राहुल गांधीची जी शंका आहे ती बाय प्रोटोकॉल ही योग्यच त्या ठिकाणी वाटते असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचं काय की तिथं पोलीस तर होतेच, अँटी जो काही तिथं एक रॉयट पोलीस असतात ते होते, पण भाजपचे सुद्धा कार्यकर्ते तिथं चपला घालून होते, सिव्हिल ड्रेस मध्ये होते. पोलीस मारत असताना कमरेच्या खाली नाही तर गुडघेच्या खाली मारत होते. आणि हे जे कोणी चपला घालून हातात काठी घेऊन आणि काठीला जो खिळा होता ते घेऊन मारणारे लोक आहेत ना, ते कुठेही मारत होते. मुलींच्या छातीवर मारत होते, मुलांच्या डोक्यात मारत होते, नको त्या ठिकाणी तिथं मारलं गेले तर भाजपचेच कार्यकर्ते तिथे होते. तर ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे. जसं मुलांचे व्हिडिओ काढले, मुलांचे व्हिडिओ काढून त्या व्हिडिओ मधून फेस रेकग्निशन करून तो कोणाचा विचाराचा माणूस आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे का, हे सुद्धा तिथं बघण्यात आलं. तसंच मारणारे जे लोक होते त्याचे व्हिडिओ बघावेत, कोण तो आहे, खरंच पोलीस आहे का भाजपचा कार्यकर्ता, याच्या शहानिशा खऱ्या अर्थाने झाल्या पाहिजे आणि जो कोणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शाळेपासून 50 मीटर अंतरावरती जंक फूड हॉटेल आहे, ते बंद करण्याचा निर्णय कसं जंक फूड जे आहे ते हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला शाळेपासून. एफडीआयने आदेश दिले शाळेपासून 50 मीटर अंतरावर कोणतेही जंक फूड किंवा चिप्सची जी काही दुकानं असतात ती बंद करण्याचं. मग आयुक्तांनी दिले. हे बघा, विषय एवढाच आहे की जे काही जंक फूड वगैरे तिथं दिलं जातं, एकतर ते स्वतः छोटे व्यावसायिक आहेत. आता इथं जंक फूड खायचं का नाही खायचं खरं तर मुलांचा निर्णय असतो, त्याच्याच बरोबर तिथे असणारे जे पालक असतात त्यांचा निर्णय असतो. शाळेच्या जवळ एखादं दुकान असेल आणि त्यात जंक फूड दिलं जात असेल तर तुम्ही आपण सुद्धा जाऊ शकतो, कॉलेजचा मुलगा जाऊ शकतो. त्यामुळे सरसकट असा एखादा निर्णय घेणं हे अन्यायकारक आहे असं मला तरी तिथं वाटतं. अधिकारी चांगले, तुकाराम मुंडेंचं काम अतिशय सुंदर पद्धतीने तिथं सुरू आहे, पण मग अशा पद्धतीने कारवाई केल्या जात असतील तर वरच्या लेवलला कदाचित चांगला विचार करून हा निर्णय घेतला असला तर लागू करत असताना हा चुकीच्या पद्धतीने लागू होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने लगेचच्या लगेच निर्णय घेऊन अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर अन्याय होणं हे योग्य नाही. जर मला या सरकारला एवढंच सांगायचंय, शाळेच्या जवळ ड्रग्ज मिळतात, शाळेच्या जवळ सिगरेट मिळतात, शाळेच्या जवळ तिथं तंबाखू सुद्धा मिळते, शाळेच्या जवळ वेगळे वेगळे पोरं मोटरसायकलवर टवाळगिरी करत तिथं बसलेले असतात, त्याच्यावर पहिली कारवाई करा आणि मग जंक फूडवर कारवाई करा. हे जे काय होम डिपार्टमेंट कडनं या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं, शाळा आणि कॉलेजच्या बाहेर मुलींना जो त्रास होता त्याच्या बाबतीत कुठेच कारवाई केली जात नाही. आणि अशा पद्धतीने वेगळ्या विभागाकडनं जर जंक फूडच्या बाबतीत कारवाई केली जात असेल तर मला असं वाटतं की तिथे असणाऱ्या व्यावसायिकांवर ते कुठेतरी अन्यायकारक आहे. हा, खराब क्वालिटीचं दूध वापरलं, मटेरियल वापरलं, स्वच्छता नाही ठेवली तर जी काय कारवाई करायची करा, पण मग करायची म्हणून कारवाई करणं हे पण योग्य नाही. त्यांना सांगितलंय की काय कॅगचा अहवाल आहे तो तुम्ही आम्हाला सांगा, तो काही प्रमाणात आमच्याकडे सुद्धा आलेला आहे, पण त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता हे जरा स्पष्टपणे सांगा. त्यांनी तसं काही सांगितलं, आमची कारवाई चालू हे आम्हाला सांगितलेलं आहे. मी स्वतः जे महाराष्ट्राकडनं कॅगचे अहवाल बघणारी समिती त्याचा तिथं सदस्य आहे, त्यामुळे इथं कारवाई काहीच होत नव्हती. कॅगचा अहवाल घेऊन बरेच दिवस झाले, नुसतीच चर्चा तिथं चालू आहे, पण अजून त्याच्यावर काही ऍक्शन घेतली गेली नाही. आणि 300 कोटी हा खूप मोठा आकडा आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पूर्वी कदाचित 1100-1200 कोटीचं
FD होते, आता ती FD किती राहिली याचाही सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि 29 ऑगस्ट पासून ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहे. आता तो त्यांचा सामाजिक कार्यकर्ते ते आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेलं आहे, त्यामुळे तो त्यांचा विषय, ते त्या बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकतात. गॅझेटच्या संदर्भात सरकारने फसवणूक केली समाजाची अशी त्यांची मागणी आहे. त्यांचं जे म्हणणं आहे, आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे, हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात सरकारने फसवले समाजाला, त्यामुळे मी पुन्हा एकदा आंदोलन करणार अशी त्यांची मुद्दा असा आहे की मराठा समाजाला फसवलंय, ओबीसी समाजाला सुद्धा फसवलेलं आहे. कारण का जातीनिहाय जनगणना होत असताना तिथं ओबीसी समाजावर म्हणजे जे काही आपल्याला तिथं पर्टिक्युलर टिकमार्क करण्यासाठी जिथं जागा लागते, नाही तर नोंद करण्याची जागा लागते, ती सुद्धा त्या बाबतीत नाहीये. विद्यार्थ्यांना फसवलेलं आहे. सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये जो निधी यायला पाहिजे तो निधी त्या पद्धतीने दिला जात नाही, तिथे सर्व समाजाच्या मुला मुलींना फसवलेलं आहे. सगळ्या जाती धर्माचे तिथं मंडळ काढलीत, पण त्याला ₹1 सुद्धा बऱ्याच मंडळाला तिथं दिला गेला नाही. तिथल्या समाजाला फसवलेलं आहे. हे सरकारच फसवाफसवी करणारं सरकार आहे. त्यांना असं वाटतं पाठी फोडली, पैसे दिले, कुठलाही नेता त्यांच्याकडे येतो, काम करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे फसवायच्या बाबतीत फक्त एकाच समाजाला फसवलंय असं म्हणून चालणार नाही. सर्व समाजाला फसवलंय, धनगर समाजाला फसवलेलं आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय जो घेतला गेला जाणार होता, 10 वर्ष झाले तरी अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही. आणि याच्यात त्याच समाजाचे काही नेते अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे भाजपची भूमिका घेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विष पेरत आहेत समाजामध्ये. आता मलाच हे कळत नाही, पहिली मागणी त्यांची धनगर समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ती असताना त्याच्यात भरकटून जाऊन नको त्या विषयामध्ये जाऊन भाजपची अप्रत्यक्षपणे भूमिका घेत कुठेतरी समावेशक भूमिका घेण्यापेक्षा एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक तिथे करत आहेत. त्यामुळे काय झालंय, समावेशक राजकारण बाजूला होऊन जाती धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या जाती धर्माच्या राजकारणामुळेच आपण जर बघितलं असेल की प्रभू श्रीरामांच्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा 1500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तिथं झाला. कुणी केला तर भाजपच्याच विचाराच्या संघटनेच्या काही लोकांनी तिथं केला. 1500 कोटी हे काही सरकारचे नव्हते, लोकांचे होते. आणि तिथं गैरव्यवहार करून सुद्धा सगळे चूप आहे. हे बघूनच कुठेतरी त्या ठिकाणी दुर्दैव असा आहे असं वाटतं. म्हणून आनंद या गोष्टीचा आहे, युवा गेल्या काही महिन्यांमध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला काय महत्वाचं या विषयासाठी जो एकजूट झाला, मोठ्या संख्येने झाला, याच्यावरनं आमच्यासारख्या लोकांना जे धार्मिक, अजातीय, समावेशक, फक्त समावेशक राजकारण जे करतात त्यांना हे आश्वासक वाटतं की बाबानो कुठला तरी मूलभूत विषय घेतला तर लोक आपल्या पाठीशी येऊ शकतील. तुकाराम मुंढेंच्याच विरोधात त्यांच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. जास्त वेळ कामाला लावले जाते, शनिवार रविवार सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी असली तरी काम करायला लावतात. कुठलाही अधिकारी हा जेव्हा गव्हर्नमेंटच्या सेवेत जातो अपेक्षा हीच आहे की काम केलं पाहिजे. आता गेल्या काही वर्षांमध्ये तिथं त्या डिपार्टमेंटमध्ये कामच झालं नसेल आणि जे करायला पाहिजे ते केलं नसेल तर काही प्रमाणात आता लोड वाढला असेल. आता जे तुकाराम मुंढे भाऊ जे काम करतायत, अधिकारी आहेत, चांगलं काम करतायत. दुधाच्या बाबतीत बऱ्याच चांगल्या कारवाई तिथे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळालाय, कारण का खोटं दूध आणि केमिकलचं दूध बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळायला लागले. आणि खराब क्वालिटीचं दूध मार्केटमध्ये न आल्यामुळे तिथं लहान मुलांची आणि वडीलधाऱ्यांची सगळ्यांचीच आरोग्याची काळजी तिथं घेतली जाते. त्यामुळे चांगलं काम चाललंय, चांगलं बोललं पाहिजे. त्यामुळे कुणी कंप्लेंट केली पाहिजे तर असं कंप्लेंट करून आपल्या जबाबदारीपासून आपल्याला पळता येत नसतं. कोणाचं? हा, एक तर त्यांचं आडनावच मला बोलता येत नाही, 2दा मी चुकलेलो आहे. कागणा रणावत का काय असेल ते. एक तर त्यांचीच प्रवृत्ती, त्यांचाच विचार हा गटराचा विचार आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मला तर म्हणणं आहे की कुठलाही त्यांचा पिक्चर आला तो बायकॉट केला पाहिजे. म्हणजे लहान मुलींच्या बद्दल तुम्ही जर असं आक्षेपाई बोलत असाल की मुली आज 4-4, 5-5 जणांबरोबर त्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवतात, म्हणजे काय तुमच्याकडे काय अधिकार आहे का तुम्हाला अशा पद्धतीने तिथं बोलणं? हे काही नवीन मॉडर्न विचाराच्या मुली त्या वाया गेलेल्या असतात. म्हणजे
तुमचे जे मंत्री आहेत त्यांची मुलं मॉडर्न विचाराच्या कॉलेजमध्ये भारताच्या बाहेर जाऊन इंग्लंडमध्ये नाहीतर अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात. आमचा तर विरोध नाही, जायचं तर शिका तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आणि इथं मात्र तुम्ही म्हणतात की मॉडर्न विचार हे चुकीचे आहेत. आणि मग इथं गरिबाची पोरं रस्त्यावर येऊन लाठीचार्ज अंगावर घेत स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, त्यांचा विचार गटराचे, आणि तुम्ही मात्र फार स्वच्छ धुतलेल्या प्रतिमेचे आहात. आता लोकांना काय गोष्टी माहीत असतील ते त्या बाबतीत बोलत असतील. या इररेलेव्हंट ऍक्ट्रेस असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय खूप जास्त विचार केला नाही, तर संशोधन केलं नाही. पण लोकांना त्यांच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी माहिती आहेत आणि त्यांचा विचार उघडपणे आता लोकांसमोर आल्यामुळे आता गटराचे विचार त्यांचेच आहेत. आणि झालं असं आहे की आता भाजपकडनं, मोठ्या नेत्यांकडनं, छोट्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि खासदारांना सांगण्यात आलेलं आहे की आता मोदी साहेबांची बाजू घ्या, धर्मेंद्र प्रधानांची बाजू घ्या, आणि हे आंदोलन कसं खराब होतं, कसं बदनाम करता येईल या आंदोलन युवांच्या, असा प्रामाणिकपणे प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडे केला जातो. दादा, बारामतीचे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत मंगेश जगताप, त्यांच्या विरोधात एका युवती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या इमारतीत स्वतःवर पेट्रोल उठून घेत जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही महिलेचे आरोप, एकेकाळी जो छोटा नेता म्हणून उल्लेख केला होता तो हाच नेता आहे का, आणि आता तुमची या संदर्भात तो आज नेता नाही. पण महत्वाचं काय की कुठल्याही महिलेने जर तिथं तक्रार केली असेल त्या तक्रारीला सिरियसली घेतलंच पाहिजे. त्यामुळे त्याची शहानिशा होणं महत्वाचं आहे. का त्या बिचारीला अशा पद्धतीने संघर्ष करावा लागला हे कुठेतरी पुढे आलं पाहिजे. आणि शहानिशा झाल्यानंतरच मुलीची बाजू आपल्याला कळेल आणि मुलाची बाजू कळेल. मी आता माहिती नसताना मुलगा चुकीचा आहे, मुलगी चुकीची का, हा बरोबर ते बरोबर म्हणणार नाही. पण तिचं जर म्हणणं असेल की त्याच्यावर अन्याय झाला तर शहानिशा झाली पाहिजे. आणि शहानिशा करून कोण चुकीचं आहे हे मात्र लोकांना तिथे कळलं. ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाने काही त्यांना आदेश चौकशी केली नाही, त्यांना काही सांगितलेलं नाही, त्याच्याविषयी मतही व्यक्त केलेलं नाही. त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांची जिल्हा परिषद मध्ये बहुमताची सत्ता आहे. बघा, शहानिशा झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण त्याच्या अजून पुढे जाऊन जर बोलायचं झालं की त्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांच्या अपघाताबद्दल आणि नाहीतर घाताबद्दल तपासच तिथं होत नसेल, जे काय व्हायला पाहिजे तिथंच काय होत नसेल, तर सामान्य लोकांचा तपास कधी होईल हा सुद्धा विषय मी सातत्याने मांडतोय. की समजा एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर गरीबाला न्याय कसं मिळणार, त्याचाच तो एक विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. संजय राऊत आपलं संजय राऊत असे म्हणतात की अमित शहा पुणे करतात, त्यांना विरोध करा पुणेकरांनी. कोणाला? अमित शहा. काँग्रेसने पण ती भूमिका घेतली, उद्धव ठाकरे साहेबांनी पण ती भूमिका घेतली. आणि ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला हे कोणालाच त्या ठिकाणी पटलं नाही. आणि दिल्लीत फार वाईट मुलांना मारलंय. आणि असंही कळतंय, म्हणजे अजून मला माहिती घ्यायची, त्याच्यात एक मुलगी दगावलेली आहे आणि काही मुलं अजून सुद्धा सापडलेले नाहीत. त्यामुळे तिथं जे काय केलं होतं ना त्यात पोलीस तर जबाबदार आहेच, पण भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तिथं लाठी घेऊन जे मारत होते त्याला जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आणि ती जबाबदारी साहजिकच काही प्रमाणात ही होम मंत्रालयाकडे जात असते. त्यामुळे काँग्रेसनी, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने जी भूमिका घेतली ती मुलांच्या बाजूची भूमिका आहे असं वाटतं. तुमचा पक्ष सहभागी नाही. आता एक महत्वाचा विषय घेतो, मी राजकीय घेतो. देशात तसं उत्तर देऊ भाजप म्हणून त्या दिवशी जर अमित शहाला विरोध केला तर आम्ही देशात तसं उत्तर देऊ. खरं तर जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पवित्र अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये 1500 कोटीची चोरी झाली हे जेव्हा बाहेर आलं तेव्हा भाजपने म्हणायला पाहिजे होतं आमच्या विचाराच्या संघटनेचेच पदाधिकारी त्या टेम्पल नाही तर मंदिराच्या ट्रस्टवर असले तर जशात तसं त्यांना उत्तर देऊ. तेव्हा मात्र मूठ घेऊन गप्प बसले. उज्जैनला मुख्यमंत्री मध्य प्रदेशचा भाजपचा हजारो कोटीची जमीन विकत घेतो का, कारण मोठा प्रोजेक्ट होणार आहे त्यात तो नफाखोरी करायला घेतो, तेव्हा मूठ घेऊन गप्प बसले. जेव्हा आता नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तेव्हा मूठ घेऊन गप्प बसले. आणि नेत्यावर जेव्हा विरोधक बोलतात नाही तर लोक बोलतात तेव्हा मात्र हे जर कॉलर टाईट करून पुढे येतात. अरे लोकांना तुमची भूमिका, तुम्ही कशा पद्धतीने वागता, कशी मिळमिळीत भूमिका महत्वाच्या विषयामध्ये घेता हे दुनियाने. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला गप्प बसले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला गप्प बसले, महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा अपमान झाला गप्प बसला,
त्याचबरोबर कर्नल भाऊराव अनिल पाटलांचा तिथं अन्याय झाला, अपमान झाला, गप्प बसला. त्यामुळे मग तुम्ही फक्त नेत्याच्या बाजूनी भूमिका घेता, सामान्य लोकांच्या बाजूनी घेत नाही, न महामानवांच्या न विचाराच्या बाजूनी. हे मात्र त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला कळालेलं आहे. आता महत्वाचा विषय घेतो. काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की एमपीएससीचा मुद्दा हा पुण्यात का तुम्ही घेत नाही, मुंबईत का घेतला. आता मुंबईत एकदा घेतला. आता फार महत्वाचे मुद्दे मुंबईत तर मांडलेच, आणि तो विषय मीडिया आणि तुमचे तिथले असणारे पत्रकार यांच्यामुळे खूप मोठा झालाय आणि तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यात पुढच्या काही गोष्टी मी आपल्या सर्वांना इथं सांगणार आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे. आता माझ्या बरोबर ऋषिकेश गांगर्डे इथं उपस्थित आहेत, त्यांचे वकील साहेब इथं आहेत. ते तुम्हाला स्पष्टपणे पोलिसांबरोबर काय झालं, एमपीएससीचा पेपर कसा फुटला, त्याचे मित्र गौरव पाटील उर्फ दुसरं काय नाव लोकेश पाटील, तर तो का मागे सरला, त्याच्यावर काय प्रेशर आलं, कुणी प्रेशर टाकलं, हे ऋषिकेश भाऊ गांगर्डे आपल्या सर्वांना स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतील. त्यांनी काय पुरावे दिलेत हे तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. पण काही विषय मी आपल्या सर्वांसमोर महत्वाचे मांडतो आणि मग ते आपल्या सर्वांना स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतील. आता ड्रग इन्स्पेक्टरचा जो पेपर आहे तो फुटला आणि त्याच्याबद्दलचे काही पुरावे हे आम्ही एमपीएससी ला तिथं जाऊन दिले. आम्ही तुकाराम मुंडे साहेबांना पण भेटलो, कारण एफडीए ड्रग इन्स्पेक्टर हा कुठं काम करतो तर एफडीएच्या अंतर्गत करतो. त्यांना जाऊन आम्ही फक्त विनंती केली, साहेब अशा पद्धतीने पेपर फुटलाय असं आम्हाला वाटतं आणि असे चुकीचे पैसे देऊन नाहीतर मॅनेज झालेले अधिकारी जर तुमच्या एफडीए मध्ये आले तर उद्या जाऊन सामान्य लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो. त्यांनी ते मान्य केलं की असा अन्याय त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी म्हणली मला या प्रक्रियेमध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही, कारण एमपीएससी हे स्वायत्त संस्था आहे, पण तुम्ही मांडलेले मुद्दे हे तसे आम्ही स्वायत्त संस्थेकडे तिथं पाठवू, म्हणजे एमपीएससी कडे. मग एमपीएससी कडे आम्ही गेलो, त्यांच्याकडे व्हॉट्सअप चार्ज दिल्या, ते जे काही प्रश्न आले होते ते त्यांना दिले. तुम्हाला हे माहित असेल, जेव्हा पहिल्यांदा हा मुद्दा घेतला तेव्हा नंदुरबार मध्ये असणारे जे काही काय क्लास आहे, काय नाव तुझं, कौटिल्य प्रवीण पाटील नावाचा व्यक्ती माझ्यावर बोलत होता की मी कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला समोर जायला तयार आहे, मी कोणालाही घाबरत नाही. आता तो माणूस आपल्याला सापडत नाहीये, तो कुठं गायब झाला हा कोणालाच माहित नाही. मग गायब होण्याचं कारण काय? त्याच्याच बरोबर तिथे तो फक्त माणूस जबाबदार असेल असं आम्हाला वाटत नाही, त्याच्यात अनेक जण जबाबदार असू शकतील आणि ते वरपर्यंत ती साखळी जाईल असं मला वाटतं. खरं तर हे नाव मी घेतलं नव्हतं, पण आता बऱ्यापैकी मीडियाच्या माध्यमातून जे काही कागद आता बाहेर निघायला लागलेत, सोशल मीडियावर पण ते नाव आलेलं आहे. ते आहे ऋतुजा पाटील नावाचं नाव. म्हणजे ज्यांना त्या पाटील म्हणजे जो नंदुरबारचा प्रवीण पाटील यांनी पेपर ज्यांना पाठवले होते, ज्याच्यामध्ये 90% प्रश्न हे एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेला 2 दिवस आधीच मॅच होणारे ते प्रश्नपत्रिका प्रवीण पाटीलांनी या ऋतुजा पाटील ताईंना त्या ठिकाणी दिली होती. यांचा जो हे नंबर हा 6वा आहे ना, 7वा, या 7व्या नंबरला तिथं निवड त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. आता पोलीस प्रशासन ऋषिकेश गांगर्डेंना तिथं बोलवलं, चांगली गोष्ट आहे, पोलीस प्रशासन चांगलं काम करतंय. आणि मग तिथं बोलवल्यानंतर ती जी काही नावं, आता ऋतुजा पाटीलचं पण नाव त्याच्यामध्ये आहे, तर त्यानंतर सीआयडी का पोलीस हे नंदुरबारला गेले. नंदुरबारला गेल्यानंतर प्रवीण पाटीलांच्या कौटल्य अकॅडमीला गेले, ते सगळं बंद आहे, तो सापडेना. दुसरं ऋतुजा पाटील यांना सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस म्हणते ते आम्हाला सापडत नाहीत. पण दोन दिवसापूर्वी ऋतुजा पाटील या ऑनलाईन त्यांच्या कंपनीमध्ये काम करत होत्या, काल का परवा. आणि मग त्या जर ऑनलाईन काम करतायत आणि पोलीस म्हणताय अरे च्या आम्हाला त्या सापडल्याच नाही, आम्हाला माहितीच नाही त्या कुठं, मग आम्ही असं समजायचं का की पोलिसांवर आता प्रेशर घ्यायला सुरुवात झालेलं आहे की अरे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन नीट करू नका, नाही तर ह्याला वाचवा त्याला वाचवा, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतोय. त्यामुळे प्रवीण पाटलाला पटकन ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल चेक केला पाहिजे, ऋतुजा पाटलाचा पण मोबाईल हा चेक केला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर जो गौरव पाटील आहे तोही गायब झालाय. तर त्यांनी पत्र देताना त्यांनी पत्र दिलं, ईमेल केलं, त्याला सांगण्यात आलं
कारण का तो ज्या विषयामध्ये एक्सपर्ट आहे त्याला एमपीएससीचं काहीच माहित नाही, पण त्यांनी जे पत्र दिलंय त्याला कुणीतरी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा अजूनपर्यंत शोधलं नाही, ते शोधलं गेलं बाहेर. ऋषिकेश गांगटेंना बऱ्याच लोकांचे फोन अननोन नंबरवरून यायला लागले आणि काही लोकांचं हेही म्हणणं यायला लागलंय की आम्ही 40 लाख रुपये दिले, खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलाय आणि मग तू हा मुद्दा कशाला गेलतो, त्यातून तुला काय मिळणार आहे. त्यामुळे ऋषिकेश गांगटेंचं म्हणणं असं आहे की ठीक आहे मला काय मिळणार नाही, पण एमपीएससी वर आमचा विश्वास आहे, एमपीएससी ला आम्ही मंदिर म्हणून समजतो, तिथला जो पेपर फुटला असेल तो फक्त आपल्याच विषयाचा फुटेल असं नाही, उद्या जाऊन जी कुठली परीक्षा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते तिथेही तो पेपर फुटला जाऊ शकतो, ही भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. आता गांगटेंनी मुद्दा मांडला, आम्ही मुद्दा मांडला, आता जो निकाल आहे त्याच्यावर स्थगिती दिली असं आम्हाला कळते, पण तपास योग्य पद्धतीने करणं महत्वाचं आहे. आता पुढे जाऊन काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगतो की एक कॉलेज आहे, कॉलेज ऑफ फार्मसी, त्याचं नाव मी सांगू शकत नाही, पण याच्यामध्ये 3 लोक असे आहेत की ज्यांचा मेरिट मध्ये नंबर एमपीएससीच्या या आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. 3 लोक आहेत, म्हणजे उमेदवाराचे नाव मी त्या ठिकाणी घेत नाही. एकच कॉलेज ऑफ फार्मसीचे 3 लोक त्यांचं नाव आता मेरिट मध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्याच बरोबर अजून एक कॉलेज आहे, त्याचंही नाव मी घेत नाही, कॉलेज ऑफ फार्मसीचे, तिथले सुद्धा 3 लोक एकाच वर्गातले एकाच कॉलेजचे आणि इथे एकाच कॉलेजचे 3 परत लोक आणि ते सुद्धा मेरिट मध्ये आलेले आहेत. त्याच्याच बरोबर एक कुठेतरी भाजपचा पदाधिकारी आहे, त्याचंही नाव मी तिथे घेत नाही, त्यांचा रँक हा 60 ते 70च्या मध्ये तिथं आलेला आहे. त्याच्याच बरोबर एक व्यक्ती असा आहे ज्यांचा रँक पहिल्या 5 मध्ये आहे, त्याचं मंत्रालयाचं कनेक्शन आहे. आणि त्याच्याच बरोबर नंदुरबार मध्ये तुम्ही चॅट जर वाचली, ठाकरे नावाचा एक व्यक्ती आहे, तो ज्या कॉलेजचा असेल ते आपल्याला बघावं लागेल, ते कॉलेज कोणाचं सत्ताधारीचं आहे नाही आहे तेही बघितलं पाहिजे. तो जो ठाकरे नावाचा व्यक्ती, बरोबर ना, तो प्रवीण पाटील आणि या ऋतुजा पाटीलचा मध्यस्थी होता असं आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे. त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे 2 कॉलेजेस, एकाच वर्गातले 3 मुलं तिथं उत्तीर्ण होतात मेरिट मध्ये. जो पहिल्या 5 मध्ये येणारा एक विद्यार्थी मंत्रालय कनेक्शन आहे आणि एक 60 ते 70च्या मध्ये असणारा एक विद्यार्थी आहे, त्याचं त्या ठिकाणी कनेक्शन हे कुठे ना कुठेतरी भाजपशी आहे असं या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांना सांगतो. आमचे अनेक लोक म्हणतात की काय रोहित पवार नुसतं मोगम बोलतोय. मला त्या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगतोय, रोहित पवार आजपर्यंत जो काय बोललेला आहे तो विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून बनलेला आहे. विद्यार्थ्यांकडे जे पुरावे आलेत, आम्ही जे गोळा केलेत ते त्या ठिकाणी आम्ही पुढे दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही जर बघायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपली तलाठी भरतीबद्दल, म्हणजे माझ्यावर एफआयआर करणार होते कोण, विखे पाटील साहेब, की मी खोटं बोलतोय. आता मॅट मध्ये जे प्रकरण गेलं 62 केस मध्ये पैसे घेऊन तिथं भ्रष्टाचार झालं हे सिद्ध झालंय. आता माझ्यावर तुम्ही एफआयआर करत होता ना, ठामपणे आता मी मागणी करतो, विखे पाटील साहेब त्यावेळेस जर मंत्री होते तर त्या आपल्या तलाठी भरतीमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तिथं विखे पाटील साहेबांवर कारवाई झाली पाहिजे. आणि आता ज्या कुठल्या पदावर आहेत त्या पदावर राहण्याचा त्यांना कुठेही त्या ठिकाणी अधिकार नाही. आणि त्यावेळेस माझ्यावर तुम्ही एफआयआर करणार होता, तर आता विखे पाटील साहेबांवर आणि तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर एफआयआर हा झाला पाहिजे. आता एमपीएससीचा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एमपीएससीचा राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक गट क विभागीय परीक्षा, ही परीक्षा कधी घेतली होती? 23 सप्टेंबर 2025. आता तुम्ही समजून घ्या, एक झाला पेपर फुटी आणि दुसरा असो मार्किंग पॅटर्न. म्हणजे कुठल्या विषयाला काय महत्व दिलं जाईल याचा एक पॅटर्न असतो. समजा त्याच्यामध्ये सायन्स हा विषय आहे, त्याला आम्ही एवढं महत्व देऊ, मग मुलं काय करतात, नाहीतर ते जे अधिकारी, ही विभागीय परीक्षा होती म्हणजे अधिकारी ऑलरेडी सरकारमध्ये आहेत, तर त्या अधिकाऱ्यांकडनं ज्यांना हा मार्किंग पॅटर्न कळला असेल 8 दिवस आधी, त्यांनी ज्याला जास्त मार्क आहेत त्या विषयाचा जास्त अभ्यास केला असतो आणि तो अभ्यास केल्यामुळे त्यांना एक ऍडेड ऍडव्हान्टेज मिळतो. तर आता
मुंबई गुन्हे शाखेने तपास केला, लिंक निष्पन्न झाली, आयोगाने मान्य केलं आहे की हो मार्किंग पॅटर्न 8 दिवस आधी हा फुटला होता. मॅट मध्ये सुनावणी झाली, 3 सदस्य होते, त्यातला एक सदस्य हा सहमत होता की हो मार्किंग पॅटर्न आधी काढल्यामुळे नक्कीच ज्या लोकांना तो कळलाय त्यांना ॲडेड ॲडव्हान्टेज होतो, एक त्यांना फायदा होऊ शकतो, कारण बाकीचे विद्यार्थी सगळेच विषयाला तेवढंच महत्व देऊन तेवढा अभ्यास करतात, त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि 2 सदस्यांनी मात्र त्या ठिकाणी निकाल हा वेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी दिला. आता याच्यामध्ये महत्वाचं काय की ठीक आहे, मॅट मध्ये 2 अधिकारी एका विचारात म्हणजे एका निर्णयाला जाऊ शकतात. एक महत्वाचं आहे काय, एमपीएससी मध्ये मार्किंग पॅटर्न हा फार संवेदनशील कॉन्फिडेन्शियल विषय आहे. तो 8 दिवस आधी फुटत असेल आणि जर एमपीएससी हे स्वीकारत असेल, एक तर एमपीएससीचा पेपर फुटला हा एक मुद्दा महत्वाचा, आणि दुसऱ्या विषयाच्या बाबतीत विभागीय परीक्षेच्या बाबतीत मार्किंग पॅटर्न सुद्धा जर एमपीएससीचा फुटत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण एमपीएससी वर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि याच्यात जर हे घोळ सुरू झाले आणि हे घोळ सुरू होत असताना कोण तिथं नवीन अधिकारी आलाय, तो अधिकारी आल्यानंतर हे घोळ का सुरू झालेले आहेत. एक तर मार्किंग पॅटर्न लीक होणं, पेपर लीक होणं आणि ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घेणं. त्यामुळे मग ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये महत्वाचे मोठे अधिकारी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे असं आम्हाला वाटतंय. 8 ऑगस्ट पर्यंत राज्य उत्पादन शुल्काचं ते जे काही घोळ झाला होता मार्किंग पॅटर्नचा, त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे असं सांगण्यात आलं. नाही तर ती फायनल डेट आहे, तो जर त्याचं जर उत्तर तोपर्यंत त्या ठिकाणी दिलं गेलं नाही तर नक्कीच आम्ही खूप मोठं आंदोलन या विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी मॅटली सुद्धा उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर आम्ही तिथं घेणार आहोत. त्यामुळे आता एमपीएससीच्या विश्वासार्हतेचा मुद्दा हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पूर्ण पुरावे देऊन आम्ही हा मुद्दा त्या ठिकाणी मांडत आहोत. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये हे जे काही नवीन पुरावे आम्ही आणलेले आहेत ते सुद्धा आम्ही एमपीएससी पर्यंत तिथं पोहोचूया आणि त्या बाबतीत एमपीएससी काय करतं हे तिथं बघूया. पण विषय एवढाच आहे की काही प्रमाणात पोलीस डिपार्टमेंट कडनं तपास जोरात सुरू झाला, पण आता तो हळू 2 दिवसात हळू झाला असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. त्यामुळे कुठेही तिथं शिथिलता न आणता तो तपास कडक पद्धतीने व्हावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि ऋषिकेश इथं जो आलेला आहे, जो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने भूमिका मांडत आहे, त्यांना मी विनंती करतो की थोडक्यात आपण काय घडलं, कसं घडलं हे या मीडियाला त्या ठिकाणी सांगावं. आपल्याकडे पुरावे आले होते, आपण आयोगाला दिले, म्हणजे स्वतः मी फिजिकली गेलो, मेल पण केलेला आहे एफडीएफ मध्ये. त्यानंतर आयोगाने मान्यच केलं नाही की आमच्याकडे कोणती तक्रार आली. नंतर मी सोशल मीडियावर व्हिडिओ करून पुन्हा एकदा मेल केला. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्जावर 2 तक्रारदाराच्या सह्या होत्या, तर त्यांनी एका जणाने मागे घेतली आणि त्याच्यावर त्यांनी तक्रार मागे घेतली म्हणून बाहेर काढलं सगळं, म्हणजे की मागे घेतली अफवा उठवली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मेल केला की माझी तक्रार मागे नाही, पुरावे आहेत. मग त्यानंतर हे प्रकरण सीआयडी कडे गेले, तर सीआयडी ने आपल्याला फक्त नोटीस दिली, चौकशी केली, 6-6.5 तास चौकशी झाली. पण आपलं म्हणणं असं की सीआयडी ने जे FIR केली नाही किंवा तक्रार अर्ज जो त्या चौकशीच्या नोटीस मध्ये सांगितलं होतं, एमपीएससी आयोग आणि महाराष्ट्र शासनाने तक्रार मुंबई आयुक्तालयाकडे, पोलीस मुख्यालय त्यांच्याकडे वर्ग केली आणि सीआयडी कडे तपास दिला. तर आपल्याला ती तक्रार अर्जाची प्रत दिलेली नाही. त्यानंतर सीआयडी ने अजून तपासात काय भूमिका आहे की अजून प्रकरण काय आले त्याची पण मांडणी केलेली नाही. तपास अहवाल अजून पण पुढे आलेला नाही. त्यानंतर एमपीएससी ने डिक्लेअर केलं नाही की अजून एमपीएससी ची भूमिका डिक्लेअर केली नाही की यामध्ये काय आहे काय नाही. आणि अजून एमपीएससी ने जे जनरल मेरिट लिस्ट लावली होती, फायनल बाकी आहे यायची, पण ती पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरून डिलीट करण्यात आलेली आहे. आता मला एक सांगायचं, प्रोसेसला 5 महिने झाले होते. परीक्षा 20 मार्चला झाली, 22ला झाली, 20ला तुम्हाला वाटलं पेपर लीक झाला. आता भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 2 दिवसांनी पुढे आला. भरती प्रक्रिया
तो शब्दांचा खेळ आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही आताशी. पण इतक्या महिन्यामध्ये तुम्ही काय केलं, तुम्हाला काय नाही लक्षात आलं की पेपर? हा, तर इतक्या महिन्यात आयोगाने काय केलं, कारण आयोगाने जी मेरिट लिस्ट आता 22 जुलैला म्हणजे एक 8 दिवसापूर्वी ही केलेली. तुम्ही जे पुरावे म्हणताय ना, ते पुरावे तुमच्याकडे कधी आले? माझ्याकडे ते 23 जुलैला आलेत. 22 जुलैला आयोगाची लिस्ट आली, त्यानंतर पुरावे माझ्याकडे 23 जुलैला आलेत. पण आयोगाने जी 22 मार्चला एक्झाम झाली ना, त्याची जनरल मेरिट लिस्ट आहे ती 22 जुलैला ही केली. जर त्या लिस्ट मध्ये त्यांचे नाव आलेले आहेत तर ते पुरावे आयोग स्वीकारेल. असं पण आपण ऑलरेडी पुरावे देऊन आयोग सांगत आहे की आमच्याकडे कोणती तक्रार आली नाही. अगोदर आली असती तर आयोगाने ही प्रक्रिया झाल्यानंतरच का पुरावे समोर आले? अगोदर आले असते तर कदाचित- मग ते सीडी झाल्यानंतर काय आले, हा सीआयडी इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, ते सीआयडी ने पुरावे करावे. कारण माझ्याकडे मी तक्रार करताय 23 जुलैला आलेले आहेत, मी माझे सगळे पुरावे दिलेले आहेत, कसे आले काय आले. सर एक्झाम म्हणजे 5 वर्षापासून अभ्यास करतोय. म्हणजे आता याच्यामध्ये एक तर याच्यामध्ये FIR जो व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने FIR झालेला नाही. म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली, पण फक्त तक्रारीवर तुम्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन कसं करू शकता? FIR तर तुम्ही करा आणि मग क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू करा. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचं काय, ज्या दिवशी रि एक्झाम साठी, कारण एका विद्यार्थ्याकडे क्वेश्चन पेपर गेला, त्याने बाकी त्याची साखळी अजून काही विद्यार्थ्यांना दिला असेल. ही एक्झाम कमीत कमी 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांनी दिली. त्या एका जणाकडे जरी गेला तरी त्या जागेवर 40,000 मध्ये कोणी लागला असता. म्हणजे हा अन्याय कमीत कमी 40,000 विद्यार्थ्यांवर आहे. म्हणून आमची मागणी आहे की रि एक्झाम करण्यात यावी. तो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की बार्शीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही मीडिया चॅनलनी एक चांगला मुद्दा तिथं पुढे आणलेला आहे की त्यांची जी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, म्हणजे तो एकतर डोकेली डिसेबल असतो नाही तर फिजिकली असू शकतो. आता डोकेली तो नाही कारण परीक्षा देतोय, मग फिजिकली असेल तर मग तो फुटबॉल खेळतोय, क्रिकेट खेळतोय, आणि मग तो त्यांनी ते सर्टिफिकेट कसं वापरलं. आणि ती दुसरी मुलगी जी आहे ती कॉलेजमध्ये बऱ्याच विषयामध्ये नापास झाली होती. त्यामुळे त्या विषय आणि त्याचबरोबर मी आता जे काही मुद्दे इथं मांडलेले आहेत, त्यामुळे आता हा आकडा आणि हे विषय आता नवीन नावं याच्यामध्ये त्या ठिकाणी येत चालली. जसं मी मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये बरेच लोक आता इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे तपास एक ते FIR व्हावा आणि तपास पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी व्हावा. आणि उद्या जाऊन आपल्या ऋषिकेश कांगड यांना जर आता मोठ्या प्रमाणात फोन